माझी मुंजीची कथा अशी आहे. 1948 साली घरं जाळली. घरं जाळल्यानंतर मी 8 वर्षाचा होतो. 8 ते 12 वर्षापर्यंत वडिलांना आर्थिकदृष्ट्या मुंजी करायला जमलंच नाही. तर आमच्या घरासमोर सदावर्ते म्हणून राहायचे. त्यांच्या नात्यात देव म्हणून वाईला देव सराफ होते. तर त्यांच्याकडची बातमी आमच्या समोर सदावर्त्यांच्याकडे कळाली. मी त्यांच्याकडे दररोज जायचो. ती बातमी मी माझ्या आईला सांगितली. अगं 3 मुंजी पाहिजेत, 4था मुंजा पाहिजे त्यांना करायचं, तुम्ही कशाला खर्च करताय. ते माझ्या आईला पटलं. आईने वडिलांना सांगितलं आणि ती मुंज वाईला देवांच्याकडे झाली. पण देवांच्या तिथं मुंज करताना माझे वडील मुंजीमध्ये एक मुंजीतलं नाव असतं आणि ते नाव असं ठेवतात की मुंजा मुलगा आणि वडील हे वरून पांघरून घातलेलं असतं. पंचा किंवा शाल बील घेतलेली असते आणि त्याच्या आत वडील आपल्या कानात सांगतात तुझं नाव हे आहे. तर त्यावेळेला मी वडिलांच्याकडे बघत होतो. वडिलांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. त्यांना हे काही मान्य नव्हतं की आपल्या मुलाची धर्मार्थ मुंज करावी लागते. त्यानंतर मुंज झाली आणि त्याच्यानंतर भिक्षावळ असते. त्या भिक्षावळीमध्ये मला जवळ त्या काळात 1200-1300 रुपये आले होते. मग ते कपडे त्यांनी केले होते देवानी. आधी माझे नेहमी माझी फाटकी पॅन्ट असायची. तर त्या देवानी सबंध कपडे केले होते मुंजीमध्ये. मुंजाला कपडे करतात तसे ते कपडे आणि भिक्षावळीचे 1200 रुपये असे मी आईच्या ताब्यात म्हटलं कशाला तुम्ही खर्च करता असं त्यावेळेला मी सांगितलं. आणि त्याच्यात मला आनंद झाला. पण वडिलांना आणि आईला तर तसा जरा त्रासदायक नातेवाईकांच्या यांच्याकडून त्रास झाला थोडासा.